आपल्या शिर्डी लोकसभेचा निष्कलंक खासदार म्हणून सदाशिवजी लोखंडे यांना पुन्हा विजयी करणं हे आपल्या प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काही भाग बागायत शेती तर काही भाग कोरडवाहू शेती असणार आहे. बागायती भाग हा सुपीक समृद्ध शेतीचं नंदनवन असतानाही नेमक्या मार्गदर्शनाचा अभाव, शेतीमालाचे अनिश्चित भाव व बी बियाणं खतं यांचे गगनाला भिडलेले भाव, शेतकऱ्यांमधील संघटितपणाचा अभाव या चक्रव्यूहात येथील शेतकरी वर्षानुवर्ष अडकला आहे. आज महाराष्ट्रातील 85% शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा म्हणजेच 4.5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे. या अल्प शेतजमिनीमुळे कमी उत्पादन निघतं. अल्प शेतजमीन कमी उत्पादन यामुळे बाजारपेठेत खतं बी बियाणं आणायला गेल्यावर या शेतकऱ्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होते. बार्गेनिंग पॉवर कमी झाल्यामुळे कनिष्ठ दर्जाची खतं किंवा बी बियाणं घेतल्यामुळे शेतमालास क्वालिटी चांगली मिळत नाही. तसंच अल्पभूधारक शेतकरी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांवर छाप पाडू न शकल्यामुळे त्यास कर्ज पुरवठा उपलब्ध होत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गरजेच्या असलेल्या सरकारी योजनांचा लाभ मोठे शेतकरी घेतात. त्यामुळेच अल्पभूधारक शेतकऱ्यास कार्यक्षमता, कष्ट असूनही अत्यल्प उत्पादन मिळतंय. सहकार क्षेत्राची राजधानी म्हणून अहमदनगरची ओळख साऱ्या देशात आहे. परंतु राजकारणामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या सहकार क्षेत्राला कीड लागली आहे. शेतकऱ्यांना हातभार देणारा घटकच आज मोडून पडला आहे. म्हणूनच शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी 21व्या शतकातील शेतकऱ्यांच्या काळाची गरज ओळखून शेतकी समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकूण 8 कृषी प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना केली आहे. संपूर्ण भारतात अशा एकूण 24 कृषी प्रोड्युसर कंपन्यांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात 8, कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या मतदारसंघात 8 व राहिलेल्या 8 कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्या सर्वच्या सर्व कृषी प्रोड्युसर कंपन्या आपले लाडके खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या शिर्डी मतदारसंघात सुरू केल्या आहेत. खासदार सदाशिव लोखंडे यांनी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून 8 कंपन्यांच्या माध्यमातून शिर्डी मतदारसंघात एक रोपटं लावलं आहे. हेच रोपटं पुढे जाऊन वटवृक्षात रूपांतर होणार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारण्यास विशेष हातभार लागणार आहे. कृषी प्रोड्युसर कंपन्या या छोट्या शेतकऱ्यांचा एक संघ बनवणार आहेत. यामध्ये 10 ते 10,000 शेतकरी सहभागी असणार आहेत. छोट्या शेतकऱ्यांची युनिटी तयार झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या कंपन्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार. युनिटीमुळे खेड्यातील छोट्या शेतकऱ्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आणि त्यामुळेच कमी पैशात चांगल्या दर्जाची औषधं, बी बियाणं शेतकऱ्यांना मिळू शकतात. सहकारी तत्वाप्रमाणे या कृषी प्रोड्युसर कंपन्या तयार झाल्या असून त्या कंपन्या चालवणारी अनुभवी आणि अभ्यासू अशी प्रोफेशनल टीम असणार आहे. आज जगभरात पारंपरिक शेतीचं महत्त्व कमी झालं आहे. भारतातील शेतकरी एक बी टाकून 100 दाणे उत्पन्न काढतो. तेच बाहेरील देशात एक बी टाकून 1000 दाण्यांचं उत्पन्न काढलं जातं. बाहेरील राष्ट्रात एक शेतकरी 150 ते 200 एकर शेती करतो. तेच भारतात उलटं असून एक शेतकरी 5 एकरच शेती करतो. त्यामुळे उत्पादन कमी झालं आहे. तेव्हा काळाप्रमाणे शेतीत नवीन यंत्रसामुग्री, नवनवीन प्रयोग करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी असे नवे प्रयोग, प्रशिक्षण या कृषी प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. जास्त उत्पादन झाल्यावर या कंपन्या थेट मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठांशी शेतकऱ्यांना जोडून देणार आहेत.
आज शेतकऱ्यानं 10 रुपयाला विकलेला माल मधल्या अनेक दलालांमुळे ग्राहकांपर्यंत 100 रुपयाला विकला जातो. ते 10 रुपये मजुरी, कष्ट, बी बियाणं, माल वाहतूक व दलालीवरच जातात. मात्र काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती झिरोच शिल्लक राहतो. ही दलालांची साखळी सरकार कंपन्यांच्या माध्यमातून मोडीत काढणार असून शेतकरी ते ग्राहक जोडणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव व ग्राहकांना कमीत कमी भावात शेतीमाल मिळवून देणार आहे. कोल्ड स्टोरेज अभावी शेतकऱ्यांचा 25% माल खराब होतो. मात्र हेच कोल्ड स्टोरेज लाखो रुपये खर्च करून शेतकरी बांधू शकत नाही. मात्र या कंपन्यांच्या माध्यमातून सरकार अनुदान देऊन शेतकऱ्यांना काही पैशांमध्ये कोल्ड स्टोरेज बांधण्यास मदत करणार आहे. थोडक्यात या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकासंदर्भात मार्गदर्शन, शेतकरी व एक्सपोर्टर यांच्यातील दुवा म्हणून काम केलं जाणार आहे. सदर कंपन्यातून शेतकऱ्यांना 10 ते 20% कमी दरानं बी बियाणं, औषधं आणि खतं मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालाचं ग्रेडिंग, पॅकिंग व एक्सपोर्ट केल्यामुळे शेतीमालास प्रति किलो 2 ते 3 रुपये वाढीव दरानं जादा भाव मिळणार. मात्र शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. तसंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरं, माती परीक्षण, लागवडीसाठी मार्गदर्शन, बाजारभावाची दररोजची माहिती उपलब्ध होणार आहे. ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज व प्रोसेस प्लांट आदी सेवा या प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणार आहेत. शेतीमालाला भाव, शेतकऱ्यांचं संघटन, शेतकऱ्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणं आणि शेतकरी ते ग्राहक यामधली दरी कमी करणं हा मूळ उद्देश कृषी प्रोड्युसर कंपन्या सुरू करण्यामागे आहे. कृषी प्रोड्युसर कंपनीतर्फे आपल्या परिसरात शेतकरी मार्गदर्शन व कृषी सेवा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. अकोले तालुका शेतकरी कृषी प्रोड्युसर कंपनी अकोले, संगमनेर किसान कृषी प्रोड्युसर कंपनी निमज तालुका संगमनेर, कोतुळ शेतकरी कृषी प्रोड्युसर कंपनी कोतुळ तालुका अकोले, देवळाली प्रवरा कृषी प्रोड्युसर कंपनी तालुका राहुरी, कोपरगाव शेतकरी कृषी प्रोड्युसर कंपनी कोपरगाव, राहता शेतकरी कृषी प्रोड्युसर कंपनी शिर्डी तालुका राहता, श्रीरामपूर तालुका शेतकरी कृषी प्रोड्युसर कंपनी श्रीरामपूर व नेवासा किसान कृषी प्रोड्युसर कंपनी सावतानगर तालुका नेवासा आदी 8 ठिकाणे या कृषी प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आल्या आहेत. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आपल्या भागातील शेतकरी राजा सुखी, समृद्धी, समाधानी होऊन परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुरू केलेल्या कृषी प्रोड्युसर कंपन्यांचा लाभ शेतकऱ्यांनी जरूर घ्यावा आणि आपली आर्थिक प्रगती करावी. धन्यवाद. शिवरायांचा मान, भगव्याची शान राखणार. एक सोनेरी पान रे, लाख जीवांचा प्राण रे. जय भवानी, जय शिवाजी, जय घोष हा चालला. आपल्या शिर्डी लोकसभेचा निष्कलंक खासदार म्हणून सदाशिवजी लोखंडे यांना पुन्हा विजयी करणं हे आपल्या प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.